हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन सायन्स 1 स्टँडर्ड 10 लेक्चर नंबर 13 आणि आजचा आपला टॉपिक आहे स्लो रिॲक्शन्स अँड फास्ट रिॲक्शन. आता नावामध्येच तसं लपलेलं आहे स्लो रिॲक्शन. जी रिॲक्शन स्लो होते, जी रिॲक्शन पूर्ण होण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो त्याला आपण स्लो रिॲक्शन असं म्हणतो. बघा डेफिनेशन काय दिली आहे. स्लो रिॲक्शन इट इज कंप्लीटेड इन लॉंग टाइम. जी रिॲक्शन पूर्ण होण्यासाठी जास्त वेळ लागतो त्याला आपण स्लो रिॲक्शन असं म्हणत असतो. मग आता त्याचे एक्झाम्पल बघू आपण. डिकेइंग ऑफ व्हेजिटेबल. भाजी आणली आपण आणि लगेच खराब झाली असं होत नाही. दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी ती खराब होते. म्हणजे याचा अर्थ डिकेइंग ऑफ व्हेजिटेबल ही स्लो रिॲक्शन आहे. दुसरं रस्टिंग ऑफ आयर्न. लोखंड आपण पाहतो 2-3 वर्षानंतर वगैरे गंजण्याची प्रक्रिया त्याची सुरू होते. लगेच आज लोखंडाचं खिडकी लावली गंजायला सुरुवात झाली असं तर काय होत नाही. म्हणजेच रस्टिंग ऑफ आयर्न ही सुद्धा स्लो रिॲक्शन आहे. कन्व्हर्शन ऑफ मिल्क इनटू कर्ड. रात्रीला आपण विरजण लावतो. घरी तुम्ही पाहिलं असेल आईला. रात्रीला विरजण लावलं की दुसऱ्या दिवशी सकाळी 10-1 वाजेपर्यंत दही तयार होतं. म्हणजे रात्रीपासून सकाळपर्यंतचा वेळ त्या प्रक्रियेने घेतलेला आहे. म्हणजेच ती स्लो रिॲक्शन आहे. पुढे आहे इरोजन ऑफ रॉक्स टेक्स प्लेस टू फॉर्म सॉइल. इरोजन म्हणजे धूप होणे. हे जे खडकं असतात हे पाण्याच्या माध्यमातनं किंवा हवेच्या माध्यमातनं वगैरे त्या ठिकाणी जेव्हा घरंगळत जातात तेव्हा त्यांची धूप होते. ते तुटतात, ब्रेक होतात, हळूहळू आकाराने बारीक होत जातात. ही प्रक्रिया वर्षानुवर्ष चालते आणि नंतर त्या खडकाचं रूपांतर हे तुम्हाला मातीमध्ये झाल्याचं दिसतं. एका दिवसामध्ये खडकाचं इरोजन होऊन मातीत रूपांतर नाही होत. त्याला भरपूर प्रक्रिया महिने वर्ष त्यामध्ये जातात आणि म्हणून इरोजन ऑफ रॉक इनटू सॉइल इट इज द एक्झाम्पल ऑफ द स्लो रिॲक्शन. त्यानंतर दिलेला आहे ग्लुकोज सोल्युशन मध्ये जेव्हा आपण ईस्ट टाकतो. ईस्ट इट इज अ टाईप ऑफ फंगाय. मग फर्मेंटेशनची क्रिया होते आणि अल्कोहोल मिळतं. इट ऑल्सो टेक्स लॉट ऑफ टाईम. काही दिवस त्या प्रक्रियेमध्ये जातात. ग्लुकोज सोल्युशनमध्ये काय टाकलेलं आहे, एक फंगाय नाव काय त्याचं, ईस्ट. हे टाकलं की फर्मेंटेशनची प्रोसेस होते आणि त्यापासून आपल्याला अल्कोहोल मिळतं. तर दिस इज ऑल्सो द स्लो रिॲक्शन. डिकम्पोजिशन ऑफ पोटॅशियम क्लोरेट व्हेन हिटेड. जेव्हा पोटॅशियम क्लोरेटला आपण हीट करतो तो डिकम्पोज होतो आणि आपल्याला पोटॅशियम क्लोराईड विथ द लिबरेशन ऑफ ऑक्सिजन गॅस झाल्याचं दिसून येतं. ही जी प्रोसेस आहे ही जी थर्मल डिकम्पोजिशन रिॲक्शन आहे इट इज ऑल्सो द एक्झाम्पल ऑफ द स्लो रिॲक्शन. म्हणजे बघा हे कोणाकोणाचं एक्झाम्पल आहे, थर्मल डिकम्पोजिशनचं पण आहे आणि दुसरं स्लो रिॲक्शनचं सुद्धा एक्झाम्पल आहे. पोटॅशियम क्लोरेट व्हेन हिटेड इट अंडरगोज डिकम्पोजिशन गिव्स पोटॅशियम क्लोराईड विथ द लिबरेशन ऑफ ऑक्सिजन गॅस. This is the example of thermal decomposition reaction as well as it is the reaction of endothermic कारण heat absorb होते as well as it is the example of the slow reaction. बरोबर आहे की नाही. तर हे सगळे स्लो रिॲक्शनचे एक्झाम्पल्स आपण बघितले आहेत. कोणकोणते, डिकेइंग ऑफ व्हेजिटेबल, रस्टिंग ऑफ आयर्न, कन्व्हर्शन ऑफ मिल्क इनटू कर्ड, इरोजन ऑफ रॉक इनटू सॉइल, नंतर फर्मेंटेशन ऑफ ग्लुकोज सोल्युशन बाय ईस्ट इनटू अल्कोहोल आणि डिकम्पोजिशन ऑफ पोटॅशियम क्लोरेट व्हेन हिटेड. ऑल दीज आर द एक्झाम्पल ऑफ द स्लो रिॲक्शन बिकॉज दीज रिॲक्शन टेक लॉंगर टाइम फॉर द कम्प्लिशन. दुसऱ्या साईडला आपण फास्ट रिॲक्शनची कन्सेप्ट आता लक्षात घेऊ. फास्ट रिॲक्शन जी वेगाने होते, जी लवकर होते, जी कमी वेळामध्ये होते त्याला आपण फास्ट रिॲक्शन म्हणू. द रिॲक्शन विच इज कम्प्लिटेड इन शॉर्टर टाईम दॅट इज कॉल्ड ॲज फास्ट रिॲक्शन. त्याला आपण फास्ट रिॲक्शन असं म्हणत असतो. आता एक्झाम्पल्स बघा. एक्सप्लोजन ऑफ ॲटम बॉम्ब. लावला ॲटम बॉम्ब लगेच एक्सप्लोड होणार. आज लावला दुसऱ्या दिवशी फुटणार असं तर काय होणार नाही. दुसरं घेतलं कुकिंग गॅस स्टार्ट्स बर्निंग व्हेन इग्निशन. लायटरनी आपण पेटवलं की लगेच कुकिंग गॅस जळायला सुरुवात होते. फास्ट रिॲक्शन आहे. तिसरं रिॲक्शन ऑफ आयोनिक कंपाऊंड म्हणजेच डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन.
ऑल डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आर द एक्झाम्पल ऑफ अ फास्ट रिॲक्शन. सगळ्या डबल डिस्प्लेसमेंटचा टॉपिक बघा, सगळ्या जेवढे काही एक्झाम्पल्स आहेत ते सगळे एक्झाम्पल तुम्ही कोणामध्ये लिहू शकता, फास्ट रिॲक्शनमध्ये लिहू शकता. तेच एक्झाम्पल मी इथे काही घेतलेले आहेत. तुम्ही डबल डिस्प्लेसमेंटच्या टॉपिकमधले सगळे एक्झाम्पल हे फास्ट रिॲक्शनमध्ये तुम्ही इन्क्लूड करू शकता. कोणतं दिलंय? पहिले आपण न्यूट्रलायझेशन रिॲक्शन, म्हणजे रिॲक्शन ऑफ ॲसिड अँड अल्कली. ॲसिड व्हेन रिॲक्ट्स विथ अल्कली गिव्ह सॉल्ट अँड वॉटर. दिस इज द reaction between two ionic compound and that's why it is completed in shorter time. It is a fast reaction. ही फास्ट रिॲक्शन आहे. दुसरं घेतलं आपण बेकिंग सोडा आणि डायल्यूट ॲसिड. बेकिंग सोडा म्हणजे सोडियम बायकार्बोनेट, डायल्यूट ॲसिडमध्ये मी घेतलंय सल्फ्युरिक ॲसिड. या दोघांमध्ये जेव्हा रिॲक्शन होते तेव्हा आपल्याला मिळतं सोडियम सल्फेट वॉटर विथ द लिबरेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड गॅस. ही रिॲक्शन ॲट अ इन्स्टंट होते, झटक्यात वेगाने झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि ही रिॲक्शन जेव्हा वेगाने होते त्यावेळेला कोणता गॅस बाहेर पडत असतो? CO2 गॅस हा बाहेर पडत असतो. दिस इज फास्ट रिॲक्शन. ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन फायर एक्स्टिंग्विशरमध्ये वापरली जाते. कशामध्ये वापरतात? फायर एक्स्टिंग्विशरमध्ये. मी हे एक एक्झाम्पल कंप्लीट करतो आणि थोडंसं फायर एक्स्टिंग्विशर विषयी तुम्हाला सांगतो. नेक्स्ट दिलेला आहे सल्फ्युरिक ॲसिड व्हेन रिॲक्ट्स विथ बेरियम क्लोराइड देन वी गेट व्हाईट प्रेसिपिटेट. दिस इज ऑल्सो द एक्झाम्पल ऑफ अ फास्ट रिॲक्शन. सल्फ्युरिक ॲसिड H2SO4, बेरियम क्लोराइड BaCl2. या दोन आयोनिक कंपाऊंडमध्ये जेव्हा रिॲक्शन होते, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन होते, BaSO4 आणि ट्वाइस ऑफ HCl आपल्याला मिळतो. हा जो BaSO4 आहे याचा व्हाईट प्रेसिपिटेट आपल्याला मिळाल्याचं दिसून येतं. कोणता प्रेसिपिटेट मिळतो? व्हाईट प्रेसिपिटेट. दिस इज ऑल्सो अ फास्ट रिॲक्शन. ही पण फास्ट रिॲक्शन आहे. कोणकोणते फास्ट रिॲक्शन बघितले आपण बघा. पहिले एक्सप्लोजन ऑफ ॲटम बॉम्ब, नंतर लायटरनी आपण पेटवलं की लगेच कुकिंग गॅस जळायला सुरुवात होते. नंतर आयोनिक कंपाऊंडमधल्या सगळ्या रिॲक्शन, सगळ्या डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन या फास्ट रिॲक्शन्स आहे. न्यूट्रलायझेशन रिॲक्शन म्हणजे ॲसिड आणि अल्कलीमधली रिॲक्शन, म्हणजेच हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि सोडियम हायड्रॉक्साईडमधली रिॲक्शन प्रचंड वेगाने होते, ती फास्ट रिॲक्शन आहे. त्याच्यानंतर बेकिंग सोडाची डायल्यूट ॲसिड सोबत रिॲक्शन होऊन लगेच CO2 गॅस बाहेर पडतो, ही पण फास्ट रिॲक्शन आहे. नंतर सल्फ्युरिक ॲसिड बेरियम क्लोराईड सोबत वेगाने रिॲक्ट होतो, कमी वेळात रिॲक्ट होतो आणि बेरियम सल्फेटचा व्हाईट प्रेसिपिटेट देतो, ही सुद्धा फास्ट रिॲक्शन आहे. आता मी तुम्हाला म्हटलं की थोडक्यात फायर एक्स्टिंग्विशरची कन्सेप्ट मी तुम्हाला सांगणार आहे. फायर एक्स्टिंग्विशरच्या बाबतीमध्ये जर का आपण बघितलं तर आग विझवण्याकरता त्याचा उपयोग आपण करतो. आता आग विझवण्याकरता वेगवेगळ्या गोष्टी वापरल्या जाऊ शकतात. पहिली गोष्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर का काही सार्वजनिक ठिकाणी गेले तर तुम्हाला असं दिसेल की बादल्यांमध्ये रेती ठेवलेली आहे आणि ते टांगून ठेवलेल्या बादल्या. प्रश्न पडतो कशा करताय? भारतामधले लोक त्यात थुंकण्याकरता त्याचा वापर करतात, ते थुंकण्यासाठी नाही आहे. तर ती जी वाळू त्या ठिकाणी ठेवलेली आहे, वेळ प्रसंगी जर का आग लागली आणि ती लहान प्रमाणात लागलेली असते, सुरुवातीला लागलेली एकदम मोठ्याने आग नाही लागत, तर सुरुवातीला लहानशी ठिणगी त्या ठिकाणी उडते. ती लगेच जर का लक्षात आली तर त्यावर वाळू टाका, म्हणजे ती आग विझेल, म्हणजे ती वाढणार नाही आणि त्या ठिकाणी फायर एक्स्टिंग्विश झाल्याचं आपल्याला दिसेल. याच्या पुढची प्रक्रिया आहे फायर एक्स्टिंग्विशर मिळतं. आजकालचं जे तुम्ही बघितलं असेल, एसट्यांमध्ये पण फायर एक्स्टिंग्विशर लावतात, टॉकीजमध्ये किंवा वेगवेगळ्या सार्वजनिक ठिकाणी लहानसं फायर एक्स्टिंग्विशर असतं, त्यामध्ये डायरेक्ट कार्बन डायऑक्साईड असतो. तो कार्बन डायऑक्साईड त्याच्यामध्ये स्टोअर्ड आहे. जेव्हा तुम्हाला वाटलं तेव्हा लगेच त्याचा स्प्रे उडवायचा, CO2 बाहेर पडतो आणि आग विझल्याचं दिसून येतं. CO2 संपला की त्याला पुन्हा रिफिल करा. जसं मोबाईलचा चार्ज संपला की त्याला आपण रिचार्ज करतो, तसा हा CO2 संपला की तो CO2 पुन्हा रिफिल करतात, भरून ठेवतात आणि ते फायर एक्स्टिंग्विशर त्या ठिकाणी लावलं जातं. बरेचदा असं लक्षात येतं की एकदा फायर एक्स्टिंग्विशर लावतात, वर्षानुवर्षे लक्षच देत नाही त्याच्याकडे, आणि जेव्हा नेमकी गरज पडते, आग लागते, तेव्हा त्यातनं CO2 बाहेरच पडत नाही, कारण तो कालांतराने हळूहळू करत त्या ठिकाणी नामशेष झालेला असतो. आणि त्यामुळे रिफिलिंग ऑफ द कार्बन डायऑक्साईड हे मस्ट आहे. हे वेळोवेळी त्याची तपासणी केल्या जाणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा आग लागली तेव्हा ते फायर एक्स्टिंग्विशर अगदी व्यवस्थित काम करेल आणि आग योग्य वेळी विझवल्या जाऊ शकेल. एक दुसरं फायर एक्स्टिंग्विशर मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे ज्यामध्ये ही रिॲक्शन होते.
ते फायर एक्सटिंग्विशर जरा आकाराने मोठं असतं. कसं असतं बघा, ते जे फायर एक्सटिंग्विशर आहे इथे काढतो, ते जे फायर एक्सटिंग्विशर आहे त्यामध्ये या पद्धतीची अरेंजमेंट असते. असं नोझल या ठिकाणी असतं. ठीक आहे, यामध्ये 2 ट्यूब्स असतात, ही एक ट्यूब आणि ही दुसरी ट्यूब. अशा 2 ट्यूब्स त्यामध्ये आहेत. 2 ट्यूब्स नंतर यामध्ये एक पिस्टन लावलेलं असतं. या पद्धतीचं पिस्टन आहे. हे पिस्टन इथे अशी पॅक आहे. तर हे एक मी इथे फ्लो चार्ट टाईप डायग्राम काढलेली आहे, सिम्बॉलिक डायग्राम आहे, लक्षात घ्या. इथे हे नोझल आहे, इथून स्प्रे बाहेर पडू शकतो जेव्हा CO2 तयार होईल. 1 नंबरचं जे आपण घेतलेलं आहे, यामध्ये 1 नंबरमध्ये आपण घेणार आहे बेकिंग सोडा. समजा काय घेतला 1 नंबरमध्ये? बेकिंग सोडा. हा बेकिंग सोडा इथे घेतलेला आहे आपण. 2 नंबरमध्ये घेतलेला आहे डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड. हे H2SO4 घेतलेलं आहे आपण यामध्ये. म्हणजे वेगळ्या काचेच्या ट्यूबमध्ये बेकिंग सोडा आहे, दुसऱ्या एका ट्यूबमध्ये काय घेतलेलं आहे? डायल्यूट ॲसिड आहे. इथे पिस्टन म्हणजे दट्ट्या आहे आणि हे असं भिंतीवरती लटकवून ठेवलेलं असतं. आता समजा तुम्ही ज्या ठिकाणी फिरता आहात त्या ठिकाणी तुम्हाला असं लक्षात आलं की अरे आग लागलेली आहे. मग लगेच तुम्ही हे फायर एक्सटिंग्विशर काढायचं भिंतीवरनं आणि हे असं आपटायचं. म्हणजे या पिस्टनवरती जमिनीवरती आपटायचं. जमिनीवरती पिस्टन आपटलं की हे पिस्टन आतमध्ये सरकतं. हे आतमध्ये सरकलं की या दोन्ही ज्या आहेत या थिन ग्लास ट्यूब असतात, अतिशय पातळ असतात या. तर या थिन ग्लास ट्यूब दोन्हीच्या दोन्ही फुटतात. या फुटल्याबरोबर बेकिंग सोडा आणि सल्फ्युरिक ॲसिड एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात. कॉन्टॅक्टमध्ये आल्याबरोबर झटक्यात रिॲक्शन होते, कारण ती फास्ट रिॲक्शन आहे. इट टेक्स प्लेस इन शॉर्टर टाईम. लगेच रिॲक्शन होते, लगेच कार्बन डायऑक्साईड तयार होतो आणि तो कार्बन डायऑक्साईड नंतर याचा उपयोग आपण स्प्रे सारखा करायचा. या पिस्टनचा पहिले आपटण्याकरता केला होता, या ट्यूब फोडायला. आता याचा स्प्रे सारखा उपयोग करायचा. ते घ्यायचं आणि त्यांनी काय करायचं? स्प्रे समोरून तुम्हाला CO2 गॅस हा बाहेर पडल्याचं दिसेल आणि या CO2च्या मदतीने तुम्ही आग विझवू शकता. या ठिकाणी दोघांना वेगवेगळं ठेवल्यामुळे हे खूप जास्त काळपर्यंत चांगले राहतात. याला वारंवार फारसं रिफिलिंग करण्याची गरज पडत नाही. अर्थात एका विशिष्ट टाईमनंतर प्रत्येक केमिकलची एक्सपायरी डेट असते आणि त्यामुळे काही विशिष्ट वर्षानंतर तुम्हाला ते करावं लागेल, पण खूप जास्त वर्षानंतर 4-5 वर्ष तरी चालेल. आणि त्यानंतर तुम्हाला जर का वापर पडलाच नाही तर या ट्यूब काढून घ्यायच्या, तो बेकिंग सोडा बाजूला, सल्फ्युरिक ॲसिड बाजूला, पुन्हा 2 ट्यूब त्याच्यामध्ये ठेवून द्यायच्या आणि अशा तऱ्हेने इझियर त्याचं रिफिलिंग हे सहजपणे केल्या जाऊ शकतं. जास्त काळानंतर रिफिलिंग करण्याची आवश्यकता पडते. काय सांगितलं होतं? या पद्धतीची अरेंजमेंट. 2 थिन ग्लास ट्यूब आहे, एकात बेकिंग सोडा, दुसऱ्यामध्ये सल्फ्युरिक ॲसिड. हे पिस्टन, आग लागली, पिस्टन आपटलं, पिस्टन आतमध्ये सरकलं, दोन्ही ट्यूब फोडल्यानंतर हे दोघं कॉन्टॅक्टमध्ये आले, इमिजिएट रिॲक्शन झाली. सोडियम सल्फेट वॉटरसोबत कार्बन डायऑक्साईड मिळाला. तो कार्बन डायऑक्साईड स्प्रेच्या मदतीने आपण बाहेर फवारू शकतो आणि त्याच्या मदतीने आगीला लगेच आपण विझवू शकतो. तर दिस इज अबाउट द रिॲक्शन विच इज यूज्ड इन फायर एक्सटिंग्विशर. तर या सगळ्या आपण फास्ट रिॲक्शन्स घेतल्या. एका साईडला आपण स्लो रिॲक्शन्स घेतल्या, दुसऱ्या साईडला फास्ट रिॲक्शन घेतल्या. ज्या रिॲक्शनला भरपूर वेळ लागतो ती स्लो रिॲक्शन, जी रिॲक्शन कमी वेळामध्ये होते त्याला आपण काय म्हणत असतो? फास्ट रिॲक्शन. कमी वेळामध्ये झालेली फास्ट, जास्त वेळामध्ये झालेली स्लो, त्यांचे एक्झाम्पलसुद्धा आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. आता एक गोष्ट लक्ष द्या, या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल बघितलं होतं की कन्व्हर्शन ऑफ मिल्क इनटू कर्ड. नो डाऊट इट इज अ स्लो रिॲक्शन. परंतु तुमच्या असं लक्षात येईल की हे जे कन्व्हर्शन आहे हे कन्व्हर्शन समरमध्ये आणि विंटरमध्ये वेगवेगळ्या स्पीडनी झाल्याचं दिसतं. म्हणजे दुधाचं रूपांतर दह्यामध्ये होतं. रात्री आपण दूध लावलं की दुसऱ्या दिवशी दही तयार होतं. पण तुम्हाला असं लक्षामध्ये येईल की उन्हाळ्यामध्ये तुम्हाला हे दुधाचं रूपांतर दह्यामध्ये अगदी व्यवस्थित झाल्याचं दिसेल. तर तेच विंटरमध्ये जर का तुम्ही बघितलं तर तुम्हाला त्या ठिकाणी मिल्क चेंजेस टू कर्ड इट टूक सम मोर टाईम. म्हणजेच काय? द कन्व्हर्शन ऑफ मिल्क इन टू कर्ड टेक्स प्लेस मोर स्लोली इन विंटर दॅन इन समर. इट टेक्स प्लेस मोर स्लोली. आहे ती स्लोच, पण इट टेक्स प्लेस मोर स्लोली इन विंटर दॅन इन समर. विंटरमध्ये ही प्रक्रिया अधिक जास्त स्लो होते कोणापेक्षा? समरपेक्षा. याचाच अर्थ असा की द स्पीड ऑफ द रिॲक्शन, ज्याला आपण रेट ऑफ द रिॲक्शन असं म्हणतो, द स्पीड ऑफ द रिॲक्शन ऑर रेट ऑफ द रिॲक्शन डिपेंड्स अपॉन कंडिशन ऑल्सो.
म्हणजे कंडिशन बदलली की रिॲक्शनचं स्पीड बदलल्याचं आपल्याला दिसून येतं. तुम्ही जर का ही प्रक्रिया विंटरमध्ये केली तर अधिक स्लो झाल्याचं दिसेल आणि समरमध्ये केली तर त्या मानाने जरा वेगाने झाल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे स्पीड ऑफ द रिॲक्शन, या स्पीड ऑफ द रिॲक्शनला स्टँडर्ड शब्द आहे रेट ऑफ द रिॲक्शन, डिपेंड्स अपॉन द कंडिशन अंडर विच द रिॲक्शन टेक्स प्लेस. तर आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये 2 कन्सेप्ट महत्त्वाच्या लक्षामध्ये घ्यायच्या आहे. त्या म्हणजे व्हॉट इज रेट ऑफ रिॲक्शन अँड द कंडिशन विच डिसाइड द रेट ऑफ द रिॲक्शन. म्हणजे अशा कंडिशन ज्या रेट ऑफ द रिॲक्शनवरती परिणाम करतात. हा आपला मुद्दा पुढच्या लेक्चरचा असणार आहे. थँक्यू.